हॅलो एव्हरीवन. तर आम्ही आज मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलोय. आजचा दिवस एकदम फ्रेश फील होतोय. चला तर मग स्टार्ट करूया आजचा व्लॉग. मॉर्निंग वॉकचे फायदे तर आपल्या सर्वांना माहितीच आहेत, पण मॉर्निंग वॉक करायला जमतच असं नाही. रोजच्या धावपळीत गडबडीत तर मुळीच जमत नाही. पण आता थोडासा रिलॅक्स टाईम आहे, मोकळा वेळ आहे, त्याच्यामुळे रोहितने मला मॉर्निंग वॉकसाठी आणलं आहे. रोहित इकडे बघ. आता वाजलेले आहेत सकाळचे 7 आणि पाहू शकता तुम्ही ऊन किती आहे. उन्हाळा एवढा कडक आहे आता की सकाळच्या 7चं ऊन सुद्धा हे कडकच लागतंय. तर आज आहे संडे आणि संडे स्पेशलमध्ये मी बनवते आहे सर्वांच्या आवडीचं चिकन. त्याला करण्यासाठी मी हा कांदा थोडासा भाजून घेत आहे. जास्त भाजायचा नाही, अगदी काळपट होईपर्यंत, थोडासा लालसर होईपर्यंत मी त्याला भाजून घेणार आहे. आणि खोबरंसुद्धा मी इथं भाजून घेतलेलं आहे. चिकन रस्सा भाजी बनवण्यासाठी मी आता इथं एक वाटण बनवून घेणार आहे. त्यासाठी मी कांदा भाजून घेतलेला आहे, खोबरं भाजून घेतलेलं आहे, काही लसूण पाकळ्या घेतलेला आहे, थोडंसं अद्रक घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि यात मी मगजबी आणि काजू भिजवून ठेवलेले आहे. हे मगजबी आणि काजू भिजवून ते नंतर वाटणात टाकले की भाजीची ग्रेव्ही ही खूप छान दाटसर येते आणि तिला कलरसुद्धा छान येतो आणि चवीला तर ती खूप अप्रतिम लागते. चिकन बनवण्यासाठी आता इथं माझं हे वाटण रेडी आहे आणि मी इथं कढई ठेवलेली आहे. कढईत थोडंसं तेल टाकलेलं आहे. मी चिकन बनवण्यासाठी मातीच्या कढईचा शक्यतो वापर करत असते. आणि आता या तेलामध्ये मी आता हे वाटण टाकते आहे. छानपैकी तेलामध्ये वाटण टाकून घेतलेलं आहे आणि याला 1-2 मिनिटांपर्यंत मी असं छानपैकी परतवून घेत आहे. आता यात मी टाकून घेत आहे लाल तिखट, थोडीशी हळद आणि आमचा वर्षभरासाठीचा जो घरगुती मसाला असतो तो. बाकी इतर काहीही मी यात टाकत नाही. बस एवढंच साहित्य मी यात टाकते आहे आणि हे सुद्धा छानपैकी परतवून घेते आहे. हे बघा, मसाला परतवता परतवता तेल असं छान कडेने सुटायला लागलेलं आहे. म्हणजे आपला मसाला अगदी परफेक्ट असा परतवला गेलेला आहे. आता या मसाल्यामध्ये मी टाकते आहे आपलं ह्या चिकनचा स्टॉक, सूप, पीस, हे सगळं काही साहित्य मी आता यात टाकते आहे. आणि बस 5-7 मिनिटं हे उकळलं की आपली भाजी आहे रेडी. बघा भाजीचा कलर किती सुंदर दिसतो आहे ते. आता यात गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर टाकते आणि लगेच घेते वाढायला. हे आहे आजचं संडे स्पेशल चमचमीत जेवण. किचनचं सगळं काही आवरून झालं आणि हॉल आली पाहायला. तर हॉल पाहून तुम्ही सुद्धा शॉक होणार. हे बघा, हॉलची एक झलक दाखवते. रोहितने आज पुन्हा काय केलेलं आहे ते. त्याचं हे जिमचं वेड आणि त्या जिमच्या वेडाने झालेला घरातील पसारा. पण खरं सांगू, हा पसारा त्रासदायक कमी आणि खास जास्त आहे. तुम्हाला वाटेल की असं का म्हणते आहे ही. कारण घर स्वच्छ व्यवस्थित असणं ही काही मोठी गोष्ट नाही. पण ज्या घरात मुलं असतात, हसणं खेळणं पसरलेल्या ह्या अशा वस्तू असतात, हेच खरं घराचं जिवंतपणा असतो. आणि हा पसारा म्हणजे फक्त अस्ताव्यस्तपणा नाही, तर ते आपल्या आयुष्यातल्या सगळ्यात छान मोमेंट्स असतात.
हा अस्ताव्यस्तपणा करून, हा पसारा करून रोहित त्याचं बालपण जगलेलं आहे हे जरी खरं असलं तरी ह्या अशा याच्यात राहणं त्यालाही काही शक्य नाही. म्हणून मीच आता त्याला सांगते आहे की चल, तुला पसारा करायला जेवढं आवडतं आहे त्यापेक्षा आवरायला पण तेवढीच मजा येईल. चल माझ्या मदतीला आणि आपण दोघंही मिळून छानपैकी आता हे आवरून घेऊ. आता सगळं आवरल्यानंतर बघा किती सुंदर दिसतंय ते. हा असा आहे आमचा फायनल लुक. इथे आलेलो आहे आम्ही आमच्या टेलर दादांकडे. त्यांच्याकडे आम्ही काही शिलाईसाठी गोष्टी दिलेल्या होत्या, तर त्यांनी त्यावेळी त्यांच्याकडे नवीन विक्रीला आलेले गाऊनसुद्धा आम्हाला दाखवले. त्यातसुद्धा खूप सुंदर सुंदर कलर होते. आम्ही त्यातले काही गाऊन घेतले आणि मग पुढे निघालो दुसरे काम करण्यासाठी. तर हे काम आहे आईची माळ ओवणे. माळ ओवण्यासाठी आम्ही बाजारात आलेलो आहोत आणि हे दादा खूपच छान अशी माळ ओवून देतात. माळ ओवणे बघून खरंच असं वाटलं की प्रत्येकाकडे काय काय एक एक कौशल्य असतं नाही. बघा आता त्यांनी अतिशय कौशल्याने एवढी सुंदर माळ ओवून दिलेली आहे आणि ही आहे आमची ओवलेली माळ. माळ ऊन झाल्यावर त्यानंतर आम्ही पुढे निघालो आणि ऊन खूप कडक होते, त्यामुळे असं वाटत होतं की काहीतरी थंड घेतले पाहिजे. आणि मग आम्ही आलो दत्त लस्सी इथं आणि तिथं आम्ही छान छान संगम मागवले आणि त्याचा आस्वाद घेतला. आई आणि मी संगम घेऊन पुन्हा पुढे निघालो आणि मग पुढच्या बाजाराला सुरुवात केली. बाजार झाला आणि मग निघालोय आम्ही आता घरी. आणि घरी आलो तर बघतो काय, तर केशव खेळत होता आणि केशव म्हणत होता आत तू चल माझ्यासोबत खेळ. आणि मग केशवसोबत मी छान खेळायला लागली. जणू काही केशवसोबत मी पण एक बालपणच जगते. चला तर मग संपवूया आजचा व्लॉग. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.